स्पाय न्यूज, शोध सत्याचा. जरी तो 8वी पास 10वी पास जरी असला आणि त्याला उद्योगधंदा करायची कला असेल, शिक्षण तर पाहिजेच. शिक्षण हे म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि ते पिणारा गुरगुरतोच. आणि ही सत्यच परिस्थिती आहे. आज अनेक अजून शेकडो वर्ष महिने गेले, वर्ष गेले तरी लोकांनी ती उदाहरण जिवंतच ठेवलं पाहिजे. पण तरी सुद्धा आपले शेतकरी आहेत, सर्वसामान्य लोक आहेत, शेतीपूरक उद्योगधंदे आहेत, त्यांना चालना मिळाली पाहिजे. शारपट जमिनीचे मुद्दे आहेत. अजून जमिनींचा कस आता खालावत चाललाय. आम्ही 10वी 12वीला होतो, आम्ही शेतामध्ये जायचो तेव्हा 26 28 32 कांडी ऊस व्हायचा. आता 12 आणि 16 कांडीचा ऊस होणं मुश्किल झालंय. म्हणजे जमिनीचा कस कुठंतरी कमी व्हायला लागलाय. बरोबर आहे. त्याच्यासाठी आधुनिकतेकडे शेतकऱ्यांनी वळलं पाहिजे. कुटीर उद्योगांना महत्व दिलं पाहिजे. शेतीपूरक व्यवसायांना महत्व दिलं पाहिजे. त्या ज्या आज म्हशी गाई आपण खरेदी करताना कर्जबाजारी व्हायला लागलोय, त्याच्यावरती उपाय म्हणून दूध दरवाढ झाली पाहिजे. बरोबर. असे बरेच मुद्दे आहेत की त्याच्यावरती आम्ही आग्रही आहे. म्हणून मी युवकांना दत्तवाड जिल्हा परिषद मतदारसंघ असेल किंवा पूर्ण राज्यभर तालुकाभर असेल, मी आव्हान करतो की तुम्ही ग्रामपंचायत पासून सुरुवात करा. अगदी ग्रामसेवक पासून बीडीओ पासून नेमका कार्यक्रम काय आहे महाराष्ट्राचा विकास करण्याचा, तो ग्रामीण भाग डेव्हलप करण्याचा नेमका योग्य तो कार्यक्रम काय आहे, प्रोग्राम काय आहे, कसं इम्प्लिमेंटेशन केलं जातं, पंचायत समितीचं कार्य काय आहे, त्याच्यामध्ये पंचायत समिती कुठल्या मार्फत कसं डेव्हलपमेंट करते, जिल्हा परिषद उमेदवाराचं कार्य काय आहे, याचा अभ्यास केला पाहिजे. रिकामटेकडं बसणं, मोबाईलवरती राहणं, नको ते सोशल मीडियामध्ये आपल्या सोशली घुसून आपण नको ते बघत बसणं. आपण आता अभ्यास केला पाहिजे की आपल्या देशाला, आपण स्वतःला, आपल्या कुटुंबाला, आपल्या आजूबाजूच्यांना प्रगतीपथावरती कसं घेऊन जाऊ याचा अभ्यास केला पाहिजे. आणि हे अभ्यासू राजकारण गेले आम्ही 16 वर्ष 17 वर्ष झालं करतोय. आमच्या घराण्यामध्ये आम्हाला नेहमीच ही शिकवण आहे की लोकांचं भलं करा. आणि त्यांनी कधी आम्हाला सांगितलं नाही तुम्ही असं करा आणि तसं करा. त्यांचं बघतच आम्ही शिकत आलेलो आहे. त्यांच्या कार्यावरती पाऊलावर पाऊल टाकत आम्ही हे कार्य करत आलेलो आहे. छत्रपती शिवरायांचे नाव घेऊन आम्ही फिरत असताना महाराष्ट्रामध्ये नेहमी त्या लेवलला, त्या विचारांना, महाराजांच्या स्वराज्याला साजेसं काम आम्ही केलेलं आहे. आणि नेहमीच गडकट मोहिमा का केल्या तर व्यसनी युवक घडावे, छत्रपती शिवरायांच्या कार्याकडं युवकांनी आकर्षित व्हावं. बरोबर आहे. महाराजांचा फोटो स्टेटसला लावला, बरोबर. आव्हानात्मक डीपी लावल्या बरोबर. आणि महाराजांचे फोटो आपण सोबत ठेवले म्हणजे तुम्ही महाराजांचे पाईक होऊ शकत नाही किंवा बरोबर. महाराजांचे मावळे होऊ शकत नाही. बरोबर. छत्रपती शिवरायांचे विचार होते की तुम्ही गोरगरीब लोकांसोबत उभे राहा. जो ताकदीचा आहे, बलदंड आहे, त्यांनी कधी गरिबांसोबत उभारलं पाहिजे, उभा राहिलं पाहिजे, त्यांचं शोषण नाही केलं पाहिजे. ही महाराजांची शिकवण होती. महाराजांच्या रक्तातील नात्यातील लोकांनी जरी शोषण केलं तर त्यांचे हातपाय कलम करणारे छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण होती. आणि ती शिकवण आपल्याला जर जोपासायची असेल आणि पुढे जायचं असेल तर आपल्याला राजकीय पाया घातलाच पाहिजे, राजकारणामध्ये आलं पाहिजे. आणि मूळ पाया हा म्हणजे सत्ता ही विकासाची गुरुकिल्ली असते. बरोबर. आणि ती जर गुरुकिल्ली जर गावागावांमध्ये युवकांकडे असेल तर तुम्ही आपल्या गावाला प्रगतीपथावरती घेऊन जाऊ शकता. तुम्ही एक ताळेबंद आखू शकता, त्याच्यामध्ये एक नियोजन कार्यक्रम आखू शकता, गावाला वेगळ्या दिशेला नेऊन ठेवू शकता, गावाला डेव्हलपमेंटकडे नेऊ शकता. मग त्याच्यामध्ये व्यापकता येते. एखाद्या गावामध्ये अवेअरनेस असेल, तुम्हाला काम करायची पद्धत माहीत असेल, तुम्हाला त्या बाबतीतला अभ्यास असेल की बाबा जिल्हा परिषदचे शिवसाहेब काय काम करतात, त्यांचं काय काम आहे, कलेक्टर साहेबांच्या हातात काय काय राईट्स आहेत, आपल्या जिल्ह्याचे SP काय करू शकतात, आपल्या विभागाचं पोलीस स्टेशनचं कार्यकाल कामकाज कसं असलं पाहिजे. असे बरेच मुद्दे आहेत की प्रशासनाला, प्रशासनामध्ये काम करणाऱ्या लोकांना व्यवस्थित प्रशासक म्हणून जर त्यांच्याकडून काम करून घ्यायचं असेल तर तुमच्या बुद्ध्या विकसित पाहिजेत. आणि संविधानानं तुम्हाला तो अधिकार दिलेला आहे, या मताचा मी आहे. त्यामुळे आम्ही नेहमीच, मला तर व्यवस्थित मिशादाडी नव्हते तेव्हापासून आम्ही समाजकार्य आणि राजकारणामध्ये वावरतोय. तरी माझं आव्हान आहे की या जन्माची सार्थकी लावायचं असेल तर गोरगरीब जनतेसाठी उभा राहायची क्षमता तुमच्याकडे असली पाहिजे. एवढंच आव्हान मी या निमित्तानं करून. आता एक दादा तुम्ही मगाशी म्हटलात की तुम्हाला युवकांना उद्योगी झालेलं बघायचं आहे, आपल्या महिलांना युवतीनं उद्योग झालेलं बघायचं आहे. तर एकंदरा तुमच्याकडे एखादा काय असा आराखडा आहे का, एखादा प्रपोजल काय तुम्ही तयार? नक्की. आता आपल्याला आहे ना बऱ्यापैकी जे बाहेर कंट्रीमध्ये चालणारे, म्हणजे आता थोडक्यात दुबई घ्या. दुबईमध्ये कुठल्याही प्रकारचं शेती पिकवली जात नाही, पण दुबईला बऱ्याच गोष्टी अशा लागतात शेतीपूरक की जे इथे इम्पोर्ट करतात. मग ते इम्पोर्ट करणाऱ्या बऱ्याच अशा गोष्टींची नोंद आम्ही घेतलेली आहे जी शेतीपूरक आहेत ते. तर त्या
त्या थोड्या वस्तू आम्ही इकडं आता इकडं आम्ही लोकांना त्याच्यामध्ये फायनान्स उभा करून देऊन आम्ही त्याच्यातून ते कुठं देऊ. म्हणजे एक महिला आता सध्याच आमचा एक प्रोजेक्ट येतोय, पण तो प्रोजेक्ट मी आता बोलून दाखवणं योग्य नाही, तो आम्ही कार्यरत करू आणि मग बोलू. एक प्रोजेक्ट येतोय की त्या प्रोजेक्टच्या माध्यमातून आम्ही कमीत कमी एका गावामध्ये 100 महिलांना महिना 7 ते 10,000 ते काम करून मिळेल अशा प्रकारचा एक प्रोजेक्ट आता सध्या रन करतोय. जिल्हा परिषद नंतर आम्ही लगेचच त्या प्रोजेक्टला हात घालतोय. परत त्याच्या व्यतिरिक्त मी नेहमीच फूड प्रोसेसिंग युनिटचं बोलून दाखवतो. फूड प्रोसेसिंग युनिटसाठी आम्ही एक 25 पोरं अशी तयार केलेत की ज्यांनी ट्रेनिंग घेतलेलं आहे, MBA मॅनेजमेंट केलेलं आहे, तरी ते शेती पूरक रॉ मटेरियल जे आहे शेती व्यवसायातून निघणारं, त्या रॉ मटेरियल मधून आपल्याला फूड प्रोसेसिंग युनिट्स तयार होतात आणि त्याच्यामध्ये एका फूड प्रोसेसिंग युनिटमध्ये कमीत कमी 150 ते 200 लोक काम करू शकतात. आमच्याकडे करण्यासारखं खूप आहे, आम्ही करून दाखवू शकतो, पण राजकीय अडथळे येतात, फायनान्शियली क्रायसिस होतात, लोक अडचणीमध्ये जातात, परत चढतात उठतात. मग अशा सगळ्या गोष्टींमुळे आम्ही ठरवलेले प्लॅनिंग मागं पुढे होतात, पण आमचा तो करायची इच्छाशक्ती जबरदस्त आहे आणि आम्ही त्याच्यामध्ये छोटे उद्योजक हे घडवणारच. आता कसं झालं एकंदरीत, आता तुमचं हे सगळं प्रोसेस राबवत असताना तुम्ही म्हटलं असं वेगवेगळे अडथळे येतात. आता तुमच्या पाठीमागं तर काय आता आमदार साहेब आहेत, परत शिंदे सरकार आहे, परत फडणवीस सरकार असेल, महायुतीचं सरकार असल्यामुळे त्यामुळे तुमची ही योजना लवकरच कार्यान्वित होणार. नक्की नक्की. आता येणाऱ्या काळामध्ये आम्ही सुद्धा मागच्या 16-17 वर्षामध्ये राजकारण करत असताना स्वतःला सक्षम ठेवण्यासाठी म्हणून आम्ही पूर्ण वेळ जनतेसाठी राबू शकलेलो नाही. तुमचे यांच्या व्यतिरिक्त पण मंत्रिमंडळात तुमच्या सलोख्याचे संबंध आहेत आणि त्या मार्फतच आम्ही हे सगळं आता तयार केलेलं आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये त्याचं डायरेक्ट काम चालू असलेलं किंवा ह्या वर्षभरात ते अंमलबजावणी होणार. वर्षभर पण नाही, विधान जिल्हा परिषद नंतर 6 महिन्यामध्ये ती कामं लोकांना दिसतील अशा प्रकारची कामं आहेत आणि लोक तिकडे प्रवाहित होतील. आम्ही जनावरांच्या सोयीपासून ते त्यांना आर्थिक स्तर वाढवण्यासाठी शेतकऱ्यांपासून ते छोटे उद्योजक घडवण्यापर्यंतचे प्रयत्न आहे आणि ते लवकरच दत्तवाड जिल्हा परिषद मधून सुरुवात होऊन पूर्ण शिरोळ तालुक्यामध्ये दिसेल अशा प्रकारची कामं आम्ही करतोय. म्हणून मी तर म्हणतोय की पहिल्याच माझ्या घरामध्ये 15,000 आले म्हणजे माझं महिन्याभराचं 2 महिन्याचं राशन निघालं अशी मानसिकता ठेवू नका. राजकारण हे पैसे घेण्याचं ठिकाण नाही आहे. इथं तुम्ही विचारू आणि अभ्यासू लोकांना जर तुम्ही सपोर्ट केला, त्यांच्या सोबत उभं राहिला, तर भागाचा विकास होत असतो. आणि तुम्ही बिना पैसे घेता मतदान केलात तर त्या माणसाला तुम्हाला जाब विचारण्याचे तुमच्याकडे अधिकार असतात. आणि जर तुम्ही पैसे घेऊन मतदान केला तर तुम्हाला अधिकार नसतात. ते म्हणतोय की मी पैसे दिले आणि मतदान घेतले. त्यामुळे पैशावरती मत देणं याचा मी पूर्णपणे विरोधक आहे. त्यामुळे पैसे येतील जातील, पण भाग विकू नका म्हणतो मी. बरोबर. डेव्हलपमेंट विकू नका. चांगल्या मानसिकतेची लोक राजकारणातून निघून जातील पैशावरती राजकारण व्हायला लागलं तर. त्यामुळे हे असे विचार सोडून द्या, निर्व्यसनी राहा, चांगले राहा, देशाच्या प्रती मानसिकता मजबूत ठेवा. विभागाचा डेव्हलप होईल, भागाचा विकास होईल, ह्याच्यासाठी नेहमी आवाज उठवायला शिका. समोरचा कोण कितीही मोठा असला तर त्याच्यावर तात्विक भांडायची क्षमता ठेवा. राजकारणापुरता विरोध करा, राजकारण संपलं की त्याला चांगल्या मार्गात आणायचा प्रयत्न करा. आपण काही एकमेकाचे विरोधक नाही आहे. आपण आज धडपडतोय, भांडतोय तो विकासासाठी आणि विकासाच्या मुद्द्यावरती चालू आहे. एक शेवटचा आणि महत्वाचा मुद्दा आहे, आपला भाग पूरग्रस्त भाग आहे. अजून पूरग्रस्तांना काही अपेक्षा आहेत. आपल्याला स्थलांतरीचं असू दे, जनावरांच्या छावणीचा प्रश्न असू दे, आपण कुणावर तर विसंबून राहायची पाहिजे ते कुठल्या तर कारखान्यावर वगैरे, तर त्या बाबतीत काही एखादं तुमच्याकडे ठोस असं काही निर्णय घेतलाय का? आता कसं आहे, कुणावर विसंबून राहायचा मुद्दा म्हटला तर आता आपल्या परिसरातील मला वाटते पूर्ण त्या ह्या खिद्रापूर पासून ते वर इकडं दत्तवाड घोसवाड पर्यंत आणि परत तिकडं म्हणला हेरवाड तेरवाड पासून ते आलास बोबनाळ पर्यंत सगळ्यात मोठा माळ कोणता असेल तर आमचा सैनिक टाकळी, टाकळवाडी आणि हेरवाडचा माळ आहे. तर लोकांना स्थलांतरण होण्यासाठी तिथंच एक जागा आहे आणि सरकार त्या वेळेचं तत्कालीन प्रशासन जे असेल तर तिथं त्या लोकांची सुख सुविधा करत असेल तर ती एक कोणाच्या पत्त्यावर जायचं काही कारण नाही, कारण का ते प्रशासनाची यंत्रणा असते. ते आता तिथं जनावरांची छावणी वगैरे उभा राहणार होते, तसे 3 पूर येऊन गेले, अद्याप नाही आहे. त्यासाठी तुम्ही काय म्हणूनच म्हणतोय आम्ही पाठपुरावा करतोय, पण राजकीय काही मंडळी स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी त्याच्यामध्ये आडवं पडतात. पण आता आम्ही सक्षमपणे ते करत असताना आमदार असतील, खासदार असतील, केंद्रात आपल्या राज्यात शिंदेसाहेब असतील किंवा अनेक कॅबिनेट मंत्री आहेत जे माझे निकटवर्ती आहेत, त्या सगळ्यांच्या माध्यमातून आम्ही नेहमीच काम करतोय. आणि येणाऱ्या काळामध्ये पुरासाठी आता ह्या 3 गावचा तरी प्रश्न बऱ्यापैकी मार्गी लागेल, कारण का
जोगुळ खिद्रापूर पूल चालू झाल्यानंतर तात्पुरतं स्थलांतरण जे आहे त्याच्यासाठी वाट रिकामी होईल आणि इतर वेळच्या ज्या अडचणी आहेत आणि पूर येऊच नये यासाठी काय अडथळे आहेत, काय काय अडचणी आहेत, त्याच्यासाठी आम्ही सर्व्हे ऑफ इंडियाची लोक घेऊन तोडरमल साहेब म्हणून आज जे रिटायर्ड झाले, परवाच मी 8 महिन्यापूर्वी आम्ही छत्रपती ग्रुपच्या माध्यमातून 3 लाख रुपये खर्च करून आम्ही सर्वे केलाय आणि त्याची एक फाईल बनवल्या आणि ती केंद्रीय जल आयोग आणि आपल्या महाराष्ट्रातील जे तज्ज्ञ आहेत, जे शासकीय भूमिकेत आहेत, त्या लोकांना त्या फायली दिलेल्या आहेत आणि ते अडथळे दूर करण्यासाठी आम्ही पाठपुरावा करू. म्हणजे थोडासा पाऊस पडला, पाणी आले की पाणी तुंबून राहतं, पाणी तटून राहतं. आलमट्टीपेक्षा सगळ्यात मोठा आपल्याला अडथळा आहे तो हा आहे आपल्या हिप्परगी डॅमचा आहे. हिप्परगी डॅमचा परवा फुटलं तुटलं काहीतरी झालं होतं, बर्गे तुटले होते. तर ते बर्गे तुटल्यानंतर पाणी पातळी किती खाली गेली, म्हणजे जो कारण हिप्परगी. आणि मी हिप्परगीला जाऊन तिथं प्रत्यक्षात व्हिडिओ बनवलेला आहे. कारण का हिप्परगी डॅमच्या दोन्ही बाजूला 3-3, 4-4 किलोमीटर लांब पर्यंत 25 फुटी भराव आहे दोन्ही साईड. पात्रा बाहेरचा जर भराव असेल तर पात्राच्या वरती येणारा जो पाण्याचा फ्लो आहे तो जाणार कुठं? पात्रा बाहेरचं पाणी जे आहे ते पात्रा बाहेरनं गेलं पाहिजे. ते जर तटलं तर त्याचा बॅकवॉटर येणारच. आणि त्या सगळ्यात मोठा हिप्परगी डॅमच्या बॅकवॉटरचा धोका हा आपल्या भागाला आहे. मग तो पूर्ण कुरुंदवाड पर्यंत आहे, पूर्ण तिकडे शिरोळ पर्यंत आहे. नरसिंहवाडी परिसरला, कुरुंदवाडला त्याचा फटका बसतो, नांदणीला त्याचा फटका बसतो. आपल्या सैनिक टाके परिसर, खिद्रापूर, राजापूरवाडी हे तर बिचारी नदीतलीच गावं असल्यासारखे आहेत. नवे जुने दानवाडला फटका बसतो मोठा. ही जी गावं आहेत ह्यांना फटका बसायचा नसेल तर सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे. एकंदरीत तुम्ही आता म्हटलं एक अभ्यास वृत्तीने सांगितला की तुम्ही एकदम आता तुमच्या पूर्वी ते मनात शंकाच होतं ह्याला कारणीभूत हिप्परगी धरण आहे आणि ते परवा प्रचिती आली सुद्धा, कारण ते बर्गे तुटल्यामुळे पाणी वाहून गेलं, त्यामुळे सिद्ध झालं की हिप्परगी धरणच याला कारणीभूत आहे. तर तुम्ही कर्नाटक सरकारशी कोणतं पत्रव्यवहार वगैरे आता सध्या केलाय किंवा अजून केलेलं नाही, पण आम्ही एक अशी फाईल तयार केली त्याच्यामध्ये अचूक मुद्दे काढलेत. कोणताही मोठं पूल धरण होत असताना सर्व्हे ऑफ इंडियाचा रिपोर्ट घेतला जातो. मग तो सर्व्हे ऑफ इंडियाचा रिपोर्ट तो होता, तो जे बांधकाम आहे म्हणजे हिप्परगी डॅमच्या आजूबाजूचा जो भराव आहे त्याला परमिशनच कोणती नाही आहे. मग ते पीडब्ल्यूडी तिथे परमिशन देतेच कशी, बांधकाम होतच कसं, याच्या संदर्भातले अचूक पुरावे म्हणजे जेणेकरून त्याला अभ्यासपूर्वक, जेणेकरून त्याला चॅलेंज नसलं पाहिजे. आणि जर त्यांनी डावललं तर आम्हाला जनहित याचिका PIL दाखल करता आलं पाहिजे. अशा प्रकारची फाईल तयार आहे. इलेक्शन नंतर आम्ही या सगळ्या गोष्टी नेहमी प्रथमदर्शी तुम्ही कर्नाटक सरकारला ते निवेदन रूपी किंवा याचिका रूपी तुम्ही सरकारला विनवणी करणार, त्यानंतर त्यांनी जर हे केलं नाही तर तुम्ही जनहित याचिका दाखल करणार.